मऊसूत आणि दाणेदार गोडाचा शिरा सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी आशा अन्नपूर्ण रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम आपण इथे अर्धा लिटर दूध घेतले आहे। दूध उकळण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं। कढई छान गरम झाली आहे। इथे आपण 1 वाटी साजूक तूप घेतले आहे। तूप गरम झाले ना की मग त्यामध्ये आपण सुक्या मेव्याचे काप आवडत असतील त्या प्रमाणामध्ये घालून घेऊया। छान फ्राय झाले की लगेच काढून घ्यायचे आहेत। आता इथे आपण 1 वाटी रवा घेतलाय, जो नेहमीच उपम्यासाठी बनवला जातो तोच रवा इथे आपण 1 वाटी घेतलेला आहे। गरम तुपामध्येच हा रवा घातल्यावर छान फुलून वर येतो। आपल्याला गरम तुपामध्येच रवा घालून घ्यायचा आहे। जर थंड तुपामध्ये हा रवा घातला तर मात्र तो व्यवस्थित फुलला जात नाही। ही फार महत्त्वाची टिप्स आहे। मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे मस्त असा रवा तांबूस रंगावर भाजून घेतला आहे। रवा छान भाजला की त्याचा खमंग सुवास येतो, त्याचबरोबर तूप सुद्धा सुटायला लागते। याचा अर्थ आपला रवा छान भाजला आहे। रवा छान भाजला ना मगच आपल्याला दूध रव्यामध्ये घालायचे आहे। दूध थोडे थोडे करून घालायचे म्हणजे अंगावर उडणार नाही। हे एकदा तळापासून असं चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे अजिबात रव्याच्या गुठळ्या होत नाहीत। मंद आचेवर 2 मिनिटं मिसळून घेऊया। केशरचं दूध घालून एकदा असं चांगलं मिसळवून 2 मिनिटाची वाफ घ्यायची। ज्या वाटीने रवा मोजला आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर घातली आहे। साखर घातल्यावर मिश्रण थोडे पातळ होते। एक वाफ आली की हा शिरा छान मऊसूत तयार होतो। छान मिसळून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा जायफळ वेलची पावडर, फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालून छान मिक्स करून घेऊया। मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ घ्यायची। हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं। रवा छान शिजला गेला आहे। छान मऊ लुसलुशीत असा आपला शिरा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने पूजेसाठी किंवा सध्या नवरात्री चालू आहे देवीच्या नैवेद्यासाठी हा शिरा नक्की करून पहा। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा। अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्ण रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। धन्यवाद।